बाई कोण आहे ना काय माहिती बाई हा पाहिलं तरी काय ना काही कौशल असतं का ऐक आता तुला कळतं का नाही तू आपण कालच भेटलो होतो ना अरे मला शिचवत नाही तुला भेटल्याशिवाय म्हणून दिवसच जात नाही काय करू अरे असं कसं बोलतो इथं कोणी जर पाहिलं ना खरंच मॅटर होईल कोण बघणार आहे तवा आणि बघितलं तरी लग्न करू आपण डायरेक्ट काय एवढं टेन्शन घे तू लग्न करू आहे का काही नुसतं लग्न करून कमवायचं काहीतरी माझा तुझा जीव आहे ना कामाला बघू नंतर जीवानी नसतं लग्न तुझं बी शिक्षण झालंय माझं बी शिक्षण झालंय पण माझ्या घरचे मन पर लगेच नाही म्हणते तुला सांगते नको टेन्शन घेऊ लागा तू खरंच माझं ऐक तू नाही हे भेटा सारखं सारखं ते न सोडून दे आता हे बघ असं भेटण्यापेक्षा तू काहीतरी कामधंद्याचं बघ जेणेकरून माझ्या घरचे जर हा म्हणतील लग्नाला कामाचं तर बघतोयस की बघत नाही का तवा तुला तर माहिती आहे ना अरे हो पण मग तू थोडंसं कामाचं पाहिलं ना आपलं लग्न खरंच होईल आणि घरच्यांच्या मर्जीनं पण होईल लग्न तर होईनच ग मग आपण थोडं बाजूला चल ना येडा झाला का तू तू कुठे बसणार बाजू जाऊन बसू काही नाही इथंच बोला ना इथूनच जाय आता तो म्हणजे काय तुझं माझ्या प्रेमच नाही कडे मग खरं मग तसं का करते मग तू माझं सगळ्यात जास्त ना तुझ्यावरच प्रेम आहे पण तू थोडी काही सिच्युएशन समजून घेत जाय इथं कोणी जर पाहिलं ना प्रत्येक गोष्टीला मला लांब लांब करते बघ लांब नाही करत रे तू पण समजून घे ना थोडस अरे आहे बाबा माझं प्रेम तुझ्यावर काय काय अरे येडे झाला काय तू लगेच लांब खाली मला तुझं पटत नाही कोण राहतो ह्याच्यासाठी आलती का तू अरे आतापर्यंत फक्त ऐकत होतो लोकांचं पोरगी काहीतरी उद्योग करते आता तर डोळ्याने पाहायला भेटले कवर सांगायचं तुला पप्पा आमचं एकामेकावर प्रेम आहे आणि तोंडच फोडीन प्रेम आहे ह्याच्यावर ह्या उदारावर अरे याची लायकी कुठं आपण कुठं आम्हाला लग्न खरंच लय जीव आहे बघ मुस्कट फोडीन लय प्रेम आहे काय कमवतो तू खायचं काय तुझा अवतार लायकी आहे का आपली लायकी काय या पोरी बरोबर लग्न करायची पप्पा तू होईल लागेल का की तुझं बी तोंड फोडाल आमच्या दोघांचं लय प्रेम आहे आम्ही जगू शकतो खातान काय प्रेमाने पोट भरतं का आम्ही दोघं काम करून खाऊ पप्पा आम्ही कमवू आमचं काय कमावणार तू पप्पा मला याच्याशीच लग्न करायचंय अरे काय चाललंय लग्न करायचं बघ पप्पा त्याला मारू नका माझं प्रेम आहे त्याच्यावर असं काय करताय तू तुम्ही सांगायचं मला प्रेम आहे आणि मी लगेच मान्य व्हायचं आणि लग्न करून दे तुझं या भिकारी बरोबर होईन की माझं काहीतरी पण चल आता तुला घरी गेलो पप्पा नका ना सोड रे, सोड. चल. पप्पा चल. तुझ्याकडे बघू आता घरी गेलो प्रेम. पप्पा माझं प्रेम आहे त्याच्यावर पप्पा असं नका न करू हा तू गुरांचंच बघ तू तिच्याकडे कोण लक्ष ठेवायचं आपण तरले ताटे पोरीला तुम्ही मारताय झालं तरी काय पाया पडू पूजा करू तिची आपण काय झालंय तू आणि गेला घेऊन बसली होती ती कोणच्या टोनग्याला? ती पोरग काय ग आहे आमचं एकमेकावर प्रेम आहे बघ बघ अरे लाज वाटते का तुला बोलायला आता जे आहे तेच सांगते मी अरे तुझा लाड भाऊ तो खातीन घरात बसती निसती अहो, काय बोलता तुम्ही असं तुझं तोंड फोडलं पाहिजे पहिलं लय लाड झाले तुझी आता तुझी शाळा कॉलेज सगळं बंद पहिलं लग्न एक मुलगा पैसानीच लग्न लावून टाकायचं आता इकडे बघा पप्पा मी तुम्हाला सांगते मी करीन ना त्याच्याशीच लग्न करीन तर नाही करणार मी आहे. अहो पण एवढ्या मोठ्या पोरीवर हात उचलतात काय का करायचं पूजा करायची मी सांगते तिला आजी, तिला समजून नीट समजून सांग मी समजून सांगते हे बघ चांगलं शांत. स्थळ पाहणार आणि पहिले तिचं लग्न लावून देणार हा चालतंय मी नाही करणार आहे लग्न हा वीर ढकलून देईन मला सांगते ना ढकलून. सांगायचं हा सांगते अगं ऐक ना बाई तिला घरी घेऊन जा तुम्ही जा मी सांगते तिला समजून सगळं तर तुझ्याकडे पाहिजे परत अगं का वेड्यासारखे करायला लागले अगं लोक नावं ठेवतील की अख्ख्या गावामध्ये आहे माझं प्रेम आहे का त्याच्यावर मला त्याच्याशीच लग्न करायचंय अगं तुझं प्रेम आहे पण बापाची इज्जत आहे गावामध्ये तू असं केल्यावर काळ फासतील लोक आमच्या तोंडावर अगं बाई तू एवढी शिकलेली आहेस हा तुला चांगलं वाईट सगळं कळते का तू असल्या भानगडीत पडते अगं प्रेम काय नसतं जेव्हा पोटाला भूक लागते ना तेव्हा सगळं कळतं हे बघ तुझ्या वडील चांगला मुलगा बघतील आणि तुझं लग्न करून टाकतील नको असं वेडापणा करू बाई नाही पण मला त्याच्याशीच लग्न करायचंय अगं का तू असं करते बाई आम्ही मिळून कमवू काय कमवायचं ते हे बघ प्रेम फक्त 4 दिवसाचं असतं जेव्हा तुझ्या अंगावर कष्ट पडतील ना अडचणी येतील ना तेव्हा तुला कळन ऐक ग ऐक बापाच ऐक असा वेडापणा करू नको बाळा करू नको आम्ही आई वडील काही तुझं वाईट करणार आहे का नाही वाईट करणार पण मी करीन ना तर त्याच्याशीच लग्न करीन हे बघ तू शिकतेस ना तू सुज्ञान आहेस तुला तू हे बघ मला काहीच ऐकायचं नाही मी करीन ना त्याच्याशीच लग्न करीन ना तर मी वीज घेईन ऐक ना अगं
झाली तुझी समाधान आता? अरे तू किती वेळा मागं असं कवर फिरणार आहे तू एक काम कर, लग्न करून टाक आता, दुसरं झालं. आणि जे आपलं मागं होतं ते जा विसरून. आता होतं प्रेम माहितीये, आणि आता माझं लग्न झालेलं आहे. तुला किती वेळा सांगायचं? अरे तुझ्यासारखी नाही रे भेटायची मला खरंच. अरे बाबा तू काहीतरी कर, पण तू ना असं ना माझ्या इकडे घराकडे येत नको जाऊ बरं. मला प्रॉब्लेम होतील त्यांनी. अरे माझ्यामुळं काय प्रॉब्लेम होणार आहे तुला? हा अरे पण झाल्या त्या गोष्टी आता तू सोडून दे ना. कवर तेच लावून धरणार आहे. मी पण माझ्या आता आयुष्यात मी बदल केलाय. मी पण आता माझ्या सुखी संसाराला सुरुवात केली. तू पण एखादी चांगली मुलगी बघून तू पण संसाराला सुरुवात कर. मग आता काय असून तिकडे तू चल माया बरं. अरे तू हे काय करतोय? हातबीत धरून काही बघ. माझ्या नवऱ्याने जर बघितलं ना. नाही बघत येणार तू का टेन्शन घेते एवढं पण? अरे पण नको आता, मला नाही यायचं. मला त्या झाल्या त्या गोष्टी तू खरंच सोडून दे. आता माझा नवरा आहे. अरे मला लग्न झालंय आता. मी तुला एक सांगू का, मी येलो तरी तुला विसरणार नाही कडे. मी तुला सांगतो. मी अरे पण मी काय करू मग? तू चल माया बरं आताच्या आता चल. मी नाही येऊ शकत. अरे का तशी करतीस तू? मी खरंच नाही येऊ शकत आता. मी माझ्या नवऱ्याला सोडून मी नाही येऊ शकत. तू चल. अरे बाबा काय नाटक आहे तुझं? सगळं ऐकलं मी मागून. हा कुठं काय येतो काय नाटक आहे तुझं? नाटक काय येतो? मग कशाला तिला त्रास देतोय? सगळं ऐकलंय मी. असं ना तू सोडून दे ना आता. झालं तीच लग्न. ती म्हणते ना एवढं तोंडावर बोलते तुला. दुसरी बघ कर आता. नाही ना मला ती अशीच करायची लग्न. हे सांगितलं कळतं काय? हे बघा तुम्ही त्याच्यावर हातबीत काय उचलू नका. माहिती मला आमची चुकी आहे, पण लग्न आधी होतं आमचं प्रेम एकमेकावर. आणि मला हे तुमच्याशी लग्नच नव्हतं करायचं खरं तर. पण आता मग केलंय आता काय सोडून देते काय मग? नाही, मग मी तेच म्हणते आता झाल्या त्या गोष्टी सोडून द्या आणि तुम्ही त्याला नका त्रास देऊ. कोण मी त्रास देतोय? मी म्हणतोय माझ्याकडे या, माझ्या बायकोकडे या. तसं नाही, पण तू पण नको ही करू आता. हे बघा तुम्ही काय याला मारू बिरू नका. मी सांगेन त्याला समजून. आणि तुम्ही जर याला जर मारलं ना, मग मी तुम्हाला सोडून जाईन आणि एकटीच राहीन आयुष्यभर. एक जा बाबा तू जा. कशाला नाली लागते? जा न दुसरी पोरगी बघ, लग्न कर. जाई तू. हा. त्याला काय तू सगळं सोड येऊन सगळं सोडून दिलं, त्याला का सोडा नाही त्याला? मग त्याचं पण माझ्यावरच प्रेम होतं म्हणून होत मग असं त्याला आता तू तकलीफ. काय तू पहिलंच आहे ते काय एवढा एका सगळ्या जगात एवढाच आजोबा. चल आता डॉक्टर. अरे ये की बसा. क्लिनिकलाच निघलो होतो. तुम्ही डायरेक्ट क्लिनिकवरून इकडे झाले की काय? काय झालं, तिला रात्रभर झोप नाही, नुसतं अशी जागी. आणि तिला काय एक ती पोरगा नुसतं मागं लागतात. 2 वर्ष झालं होऊन गेलेलं, लग्न झालंय, पण ते पोर करीत बी काय नुसतं फोटो काढतात आणि नुसतं असं बघत बसतं तिच्याकडं. कुठं बी गेलं की हायच. तो विषय काय? हा हो मग एवढं काय तुम्ही विचार करते त्याचा? विषय काय झाला, मी जर त्याला पोलीस कंप्लेंट द्यावा किंवा हानमार केली तर ती म्हणते मी तुला बी सोडून जाईन तुम्हाला असले. अहो तुम्ही आता काय सांगू का, जुने विषय सोडून द्यायचे. आता आपलं वर्तमान काय आहे त्याच्यात डोकं घालायचं. हे बघा असं ते पोरगं थोडे दिवस येडेवानी करण आणि जाईन निघून. आणि त्याचा काय विचार करते तुम्ही? तू सांग की, तू म्हणलेलं सांग की. त्या मंदिरात तिथं आपण म्हणलं ते तिथे त्याला मंदिरात सांगितलं सांग ना समजून. तू मी त्याला सांगितलं होतं समजून का माझ्या मागे येऊ नको म्हणून, पण तरी तो येतोय. त्याला मी बोलले की झाल्या त्या गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजे. आता मी पण संसाराला लागली, त्यांनी पण एखादी मुलगी बघून लग्न करून संसाराला लागलं पाहिजे, पण तो ऐकतच नाही. आणि ह्याचा विचार करून नुसती डोक्यावर परिणाम केल्यावर करते. नुसतं असं ती बी घांगावल्यावर असते कंटिन्यू. एक काम कर, तो मुलगा कुठं असेल आता सांगा मला. समजून काय सांगायचं, बाहेर पोरगी इथंच कुठं असं सावलीसारखंच माग येते. बाहेर म्हणजे आता इथं बाहेर? तुम्ही बघा तुमच्या घराबाहेर डोकून. काय? हा तसलंच आहे. होय हिरो कोण पाहिजे? काम होतं थोडं. ये आत ये 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 ये. ये बस. हाच का तो? दुसरं कोणी आहे का? नाही हाच होता बसलेला. बोला काय म्हणणं आहे तुमचं? सांग की आता. इकडे डॉक्टर आहे. काय 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 म्हणणं काय? सांग.
डॉक्टर माझा लय जीव होता राव तिच्यावर. अहो झोपलं तरी ती स्वप्नात येते म्हणून. झोपायची काय करायचं दिवसा मी तिच्याच मागं असलो काय म्हणणार ते. अरे सगळं ठीक आहे, पण आता लग्न झाले ना तिचं. पण मला आता खालतं वरतं सुचत नाही ना, त्याचं काय करू. अरे काय इच्छा आहे भाऊ तुझी हे सांगून टाक. काय मला तिच्यावर लग्न करायचं. येते अरे काय करायचं आता. 4 माणसात बापाने लग्न लावून दिलंय, आमचं काय करायचं. तुला करायचं तिच्यावर लग्न होय रे. नाही. नाही हा कळलं. अरे एकदा लग्न झाल्यावर परत लग्न होत नसतं. आणि तू पण आता सोडून दे विषय. थोडा त्रास होईल तुला, पण विसरून जा. थोडा अहो डॉक्टर 2 वर्ष त्रासच घेतोय ते पुढं सारखा ना त्याचा काटा. म्हणजे 2 वर्ष झाली याला. मग हे बघ तुला येडा म्हणतील लोक, असं काय करू नको. आणि हा माणूस तरी किती दिवस सहन करल. बरं ती स्वतः सांगते ना तू दुसरी पोरगी चांगली बघून लग्न करून टाक म्हणून. बरं तिच्या तोंडातून ऐकायचं तुला काही. ते चांगली म्हणते पोरगी दुसरी पोरगी बघून होय सांगायचं तू. सांगितलंय ना मी, दुसरी मुलगी बघ आणि लग्न करून टाक. माझी लय इच्छा होती तिला गुलाबाचं फुल द्यायचं आणि ते. पण पहिलं त्याचा काटा अजून तिथंच आहे. दी होत असेल तू समाधान ते दी. पण हा ते फुल दिल्यावर सोडून जाशील का तू तिला. अरे बाबा तिचं लग्न झालंय, तिला मूलबाळ मूलबाळ होईन तिला. तुला काय कळतं की नाही. बरं ती प्रेग्नेंट उद्या मुलं बाळ नवऱ्याला दिन सोडून आणि तुझ्याच मध्ये येईल का. दी तुला फुल देऊन समाधान होत असेल तर. तिने तर सांगितलं तू काय म्हणायचं नाही काय नाही. दी हो ते काय नाही मी बिन लाजायचे दी. का डॉक्टर काय चुकलंय. तुझ्यासाठी मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवून आणले. खिशात ठेवलंय सांग की सरळ सरळ दी. हा मी तीच हृदय तुझं तिथं आहे ना. घे रे नाही नको ना घे. आमचं प्रेम आहे आणि हा नाही आहे म्हणून तर घेतलं. हा घेतलं बस झालं. बघू मोबाईल इकडे कशाला. त्याचा डॉक्टर काय प्रॉब्लेम माहिती आहे का. त्याच्या मोबाईलमध्ये फोटो सोडून दुसरं काय नाही. ते नुसतं फोटो बघत बसले काय सुचायचं त्याला. हे बघा हे डिलीट करून याला फॉर्मॅट करून डायरेक्ट इन्स्टॉलिंगला टाकून द्यायचं. ते काय असेल ते होऊन जाईल. करा ते सगळं उडून टाका काय असेल ते. बघितलं बस झालं. हा दर जा आता काय अजून डॉक्टर सांगा यायला समजून यायला. चहा पाणी झालं ना. जा आता जा आता विसरून जा. कुठे तू सांगेल ना हो दे तुझ्या गुड्डीचं ऐकून नाही. हां सांग की. तुम्हाला विसरून जाईल मी. तुला पहिलंही बोलले आणि आत्ताही तेच बोलते. ऐकलं. आणि तू एखादी मुलगी बघ आणि लग्न करून टाक आता. हां आता गुलाबात फुल बी ॲक्सेप्ट केले. जा आता परत येऊ नको माग. जा यांच्या नादी दोघांच्या नादी लागून माझ्या डोक्यावर परिणाम व्हायचा. ए कुठे जा शेवटचं बाय कर झालं नको. जा मग. का ग? हे बघा. आणि आता तुम्ही पण डोक्यातनं विषय काढून टाका. अहो ते असतं एका एकाचं आणि काय विसरून जाईन आज नाव देतो. हा माझं तीच म्हणणं आहे. हिने तेच करावं. चल जा बाबा निघ बाबा तू इथून. काय दारात आला एवढं म्हणलं विषय संपला. ऐकलं का आता. आणि त्याच्यामुळे तुम्ही कशाला त्रास करून घेताय स्वतःला. हे बघा डोक्यातनं त्याचा विषय काढून घ्या आणि तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या. नाहीतर तुमचं नुकसान होईल त्यात. अजून काय व्हायचं राहिलंय. अहो तुम्ही तुमचं जाऊ द्या, पण ह्यांचा विचार करा जरा. यांनी काय करायचं. अहो चांगला माणूस आहे म्हणून ऐकून तरी घेत बसलाय. एखाद्याने काय केलं असतं. जाऊ द्या आता तुम्ही थोडं सामंजस्यपणाने घ्या. डॉक्टरला आता नाही व्हायचं काहीतरी सांग. नाही होणार. त्याने ऐकलं तर नाही होणार. तरी का आता ऐकलं की. म्हणजे नाही बघणार तसं परत तो. मला असं वाटतंय. चल हा नाही ऐकायचं. सगळं फॉर्मॅट केले तिथे फोटोन फिटोन तेवढंच बघत बसत असेल त्याच्यामुळे त्रास होतोय. तुम्ही पण थोडं आपलं संयमाने घ्या. मग अजून काय घ्यायचं राहिलं. त्याला तीच सांगायला लिकरू होतं आलं तरी ते अजून मागच पळत होतं. नाही चूक त्याची. आता ह्यांची काय चूक आहे का. जाऊ द्या तुम्ही काय काळजी करू नका. ठीक आहे. पोळ्या त्या तेवढ्या हा देतो मी पाठवून देतो. मला व्हॉट्सअपला पाठवा मी मेडिकल मधून घेतो. हा ठीक आहे.